नमस्कार मैत्रिणींनो, आज मार्गशीर्ष गुरुवार. पूजेची तयारी झाली असेल ना. बऱ्याच जणी सकाळीसुद्धा पूजा आटोपतात. प्रत्येकजण आपापल्या वेळेनुसार पूजा करतो, बरोबर ना. तर मग मला 4 दिवस व्हिडिओ करायला मिळालाच नाही. मग म्हटलं आज मार्गशीर्ष गुरुवारच्या निमित्ताने आपण आपल्या मैत्रिणींशी बोलूया. मग आज मी विषय घेऊन आलेली आहे, जसे भाव तसे फळ. आता बरेच जण म्हणतील, भाव म्हणजे काय, आपला बहिणीचा भाऊ काय? नाही, जे आध्यात्मिक आहेत, ज्यांना भाव म्हणजे याचा अर्थ ज्यांना समजतो त्यांनाच हा माझा मेसेज पोचेल, बरोबर ना. मग आता भाव म्हणजे काय? आपला आंतरिक भाव, आपलं आंतरिक मन कसं आहे याला भाव म्हणतात. मग आता हे भाव प्रत्येक ठिकाणी असतात. कुणाचे चांगले असतात, कुणाचे वाईट असतात. आपल्या वागण्यानुसार, आपल्या आसपासच्या परिस्थितीनुसार, आपल्या संस्कारानुसार आपले भाव ठरत असतात, बरोबर ना. किंवा आपल्या कर्मानुसार. मग आता तुम्ही म्हणाल, कर्म म्हणजे कसे? आता बरेच जण सुरुवातीला समजा गरीब असतात, मग ते कष्टाने आयुष्यात खूप पुढे जातात, मग भरपूर पैसा मिळवतात. मग जेव्हा ते असा भरपूर पैसा मिळवतात तेव्हा त्यांना अहंकार स्पर्श करतो. मग ते विसरून जातात की आपण गरिबीत कसं दिवस काढलो. आपल्याबरोबर जी आपल्यासोबत असणारी गरीब लोक आहेत त्यांना कसं वाटत असेल, त्यांना आपण मदत केली पाहिजे. पण नाही, त्यांच्यात अहंकार निर्माण झाल्यामुळे ते अशा लोकांना तुच्छ लेखायला सुरुवात करतात. प्रत्येक गोष्ट, प्रत्येक वस्तू, प्रत्येक व्यक्ती ते पैशात मोजतात. पण ते हे विसरून जातात की आपलं काहीतरी गेल्या जन्मीचं कर्म आहे, चांगलं कर्म आहे, म्हणून आपल्या कष्टाला फळ मिळालं. ते काय करतात, मी स्वतः केलो, माझ्यामुळे हे मिळालं, माझ्यामुळे ते मिळालं. मग घरात असू दे किंवा घरापासूनच्या बाहेर व्यक्ती असू देत, प्रत्येक ठिकाणी या घटना घडतातच, बरोबर ना. पण त्यांचं काहीतरी गेल्या जन्मीचं पुण्य कर्म असतं, म्हणून त्यांना हे मिळत असतं. कष्टाला परमेश्वराची जोड असेल तर त्याला यशाची प्राप्ती होते, बरोबर ना. पण ते स्वतःलाच क्रेडिट देतात. आणि जरी देवाला मानत असतील तरी वरून, कारण जो देवाला मानतो, जो परमेश्वराला मानतो, तो कुणाचाही द्वेष करत नाही, मत्सर करत नाही, प्रत्येक नाती पैशामध्ये तोलत नाही. पण ज्यांना पैशाचा गर्व आलेला असतो, हा भले असेल, त्यांची प्रॉपर्टी असेल किंवा त्यांनी भरपूर फायनान्शियली प्रगती केली असेल, पण माणुसकी हे सर्वात श्रेष्ठ आहे. माणुसकी धर्म हा सर्वात श्रेष्ठ धर्म आहे. पण अशा लोकांच्या हे लक्षातच येत नाही, बरोबर ना. म्हणून आपण आपल्यासारखे जे सात्विक मनाचे आहेत, ज्यांचे प्रत्येक कार्यात, प्रत्येक गोष्टीत भाव शुद्ध असतात, म्हणजे आपण लोक जे आध्यात्मिक आहेत ती, म्हणून अशा मोठ्या लोकांपुढे आपण झुकून जात नाही, कारण आपल्याला माणुसकी श्रेष्ठ असते. आपण कोणत्याही माणसाला पारखूनच आपण त्यांच्याशी मैत्री करतो किंवा आपण नाते निभवतो. आपण काय म्हणतो, अशी मोठी लोक असली तर आम्हाला ह्यांचा काय फायदा आहे. ह्यांच्यात जर माणुसकीच नसेल, आपलेपणा नसेल, फक्त देखावा असेल, तर अशांपासून लांब राहिलेलं बरं, बरोबर ना. मग अशा कॅटेगरीमध्ये ज्या व्यक्ती मोडतात त्याच माझ्या ह्या बोलण्याचा अर्थ समजू शकतील, त्यांनाच या गोष्टीचा मर्म कळेल. आणि अशाच लोकांच्यासाठी हा माझा व्हिडिओ आहे, जेणेकरून जे आध्यात्मिक आहेत, ज्यांचे भाव शुद्ध आहेत, सात्विक आहेत, प्रत्येक कार्यात ते मन लावून कार्य करतात, भले आपले असो किंवा इतरांचे. कुणाबद्दलही द्वेष येत नाही, अहंकार येत नाही, आणि आपले कार्य सातत्याने करत राहतात देवावर विश्वास ठेवून. अशीच लोक माझ्याशी कनेक्ट होऊ शकतात. आणि जी हे म्हणजे ज्यांच्या वागण्यात असा चांगुलपणा नसेल किंवा जे देवावर विश्वास ठेवत नसतील, त्यांनी जरी हा माझा व्हिडिओ ऐकला तरी त्यांना ह्याचा काहीही अर्थ समजणार नाही, बरोबर ना. कारण ह्या माझ्या स्पीचची अटॅच व्हायला तशी बुद्धी हवी, तसं आध्यात्मिकपण हवं, बरोबर ना. आता व्यक्ती म्हणून आपल्यातसुद्धा काहीतरी कमी असतंच. आता माझ्यात बघायला गेला तर मला राग येतो, पण केव्हा, ज्यावेळी एखादी गोष्ट चुकीची होत असते किंवा चुकून माझ्याकडून सुद्धा गैरसमज होतात, पण मी मोठ्या मनाने माफीसुद्धा मागते. मग अशी माफी मागण्याचे सुद्धा आपले चांगले भाव असायला हवेत ना. कारण जसे भाव तसे फळ. भले आज आपल्या आपण जे चांगले कर्म करत आहोत त्याचे आपल्याला फळ मिळत नसेल, पण एक ना एक दिवस त्या कर्माचे फळ आपल्याला नक्कीच मिळतील. मग आपण चांगले कर्म केलेले असो किंवा वाईट, चांगले केलं तर फिरून चांगले येणार, आणि वाईट केलं तर कधी ना कधी ते फिरून आपल्याकडे वाईट येणारच. पण आजच्या लोकांची मनस्थिती अशी झालेली आहे की आजचा दिवस आपला,
चला कोणत्या ना कोणत्या मार्गाने मिळतोय ना पैसा, खर्च करूया, आनंदात राहूया, सगळ्या वस्तू भोगूया. अरे पण आज मिळतंय, पण उद्याची परिस्थिती काय, भविष्याचा सुद्धा विचार असायला हवा ना. आणि एकदा जर वाईट मार्गाने पैसे मिळवायची सवय लागली तर ती शेवटपर्यंत सुटत नाही. आणि ज्यावेळी आपल्या आयुष्याचा शेवट येतो त्यावेळी पश्चातापाशिवाय काहीही राहत नाही. म्हणून आपले भाव शुद्ध ठेवा, आपले विचार चांगले ठेवा, सगळीकडे पॉझिटिव्हिटी पसरत जाऊया, बरोबर ना. आणि माझा हा व्हिडिओ बनवण्याचा हाच उद्देश आहे की सगळीकडे आनंद, पॉझिटिव्हिटी, एकात्मता पसरवणे, सगळ्यांबद्दल समान भाव ठेवणे. बघूया आता हे किती जणांना पटते आणि किती जण अंमलात आणतात. शेवटी जसे भाव तसे फळ. हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.